बांधकाम व्यावसायिक, लेखक, कवी, उत्कृष्ट निवेदक, भविष्यकलेचा व्यासंग, नाटक व गायनात रुची आणि खवय्या, म्हणजे थोडक्यात काय तर कानसेन आणि खानसेन सुद्धा, असं हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण सर्व ओळखतोच. आनंददादा हा अजातशत्रू आणि मनमिळावू आहे असं आम्हा सर्व भावंडांना वाटतं. काही याच्यामध्ये वहिनी त्याच्याशी डिफर होऊ शकते, हेमा वहिनी, पण तो तिचा अधिकार आहे. एकदा मी आमच्या गेट टुगेदरमध्ये आनंददादाला त्याच्या लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांशी जुळवून घेणे हे आनंददादाचं एक कौशल्य. एकदा आम्ही छोटेखानी गेट टुगेदरमध्ये त्याला विचारले, सगळ्यांशी जुळवून घेणे तुला कसे काय जमते, किंवा सर्वांना तू हवा असं का वाटतोस. तेव्हा त्याच्या उत्तरातून आम्हाला यशस्वी होण्यासाठी आणखीन एक दिशा मिळाली. तो म्हणायचा, बी अ गुड लिसनर. इथे कोणी तुम्हाला ऐकून घ्यायला आलेले नसतात, त्यांचं ऐकून घेतलं तर सगळे तुम्हाला जवळ करतात. माणसाला व्यक्त होण्यासाठी किंवा ऐकून घेण्यासाठी श्रोता हवा असतो आणि तो रोल मला छान जमतो. आम्हा हर्डीकरांच्यात आणखीन एक किस्सा मला इथे नोंद करा असं वाटतो की माणूस कसावा असावा, दुसऱ्याला काही न बोलता न करता मदत किंवा त्याच्या ह्याच्यासाठी कसं उपयोगी पडावं. माझा भाऊ सुधीर हर्डीकर, तशा हर्डीकरांच्यात मुलांचं प्रमाण जास्ती आहे, मुली कमी. आणि सुधीर दादाला 2 मुली आहेत आणि त्यांच्या लग्न झाल्यानंतर एखाद्या बापाला सुद्धा मुलगी गेल्यानंतर जी हुरहुर लागते आणि त्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. आणि त्यावेळी त्याच्या आनंदाच्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा स्वतः सुधीरदादाकडे त्यावेळी लग्न झाल्यानंतर बाकी सगळी मंडळी अक्षता टाकून जेवून आपापल्या घरी जातात, पण आनंददादा त्याच्याकडे राहून त्याच्यासाठी सांगत असतो की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्यासाठी आहे, तू काही काळजी करू नकोस, आपण सगळं व्यवस्थित होईल. आत्यावरील श्रद्धेपोटी आजही रामाच्या समोर श्रद्धा ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आजही दरवर्षी आनंददादा आमच्या राम मंदिरामध्ये वर्षभर पुरतील अशा सकाळी आणि संध्याकाळी लावण्यासाठी फुलवाती स्वतः हाताने बनवून देत असतो. आजकालचा जमाना आहे की ज्याच्यामध्ये आपण हँडशेक करतो, हँडशेकला फार महत्त्व आलंय. पण कुठल्या समारंभात किंवा घरी आल्यानंतर ज्येष्ठांना वाकून नमस्कार करणं हे निश्चितच आजच्या पिढीला अनुकरण करणीय आहे असं मला वाटतं. पत्रांच्या विषयी उल्लेख करताना मला वाटतं शालेय जीवनात आम्हाला पत्रलेखन हा एक प्रकार होता आणि त्याच्यामध्ये एकही मार्क आनंदाने गमावला असेल असं वाटत नाही, कारण ते पुस्तकच त्याची पावती आहे. अच्छा, हाऊ टू डील विथ द पीपल इज अ स्किल असं आनंददा म्हणतो. आणि लहानाबरोबर लहानासारखं, मोठ्याबरोबर मोठ्यासारखं. याच्यासाठी एक छोटासा किस्सा आहे, लक्षात आलं तर त्या माणसाला त्याबरोबरीने जाऊन त्याला ब्लॉक केलं तरच आपल्या मनासारखं घडू शकतं. त्याच्यासाठी उत्तम किस्सामध्ये यशो लहान असताना आनंददा आणि वहिनी एकदा पिक्चरला चाललेले होते आणि यशो त्याच्या पाठीमागे लागला की बाबा आम्ही पण येणार. आता त्याला ब्लॉक करण्यासाठी आनंदाने एक स्किल वापरलं, तू शाळेत जातोस, तू बागेत जातोस, आम्ही तुझ्याबरोबर येतो नाही, मग आत्ता आम्ही चाललोय, आमच्यामध्ये तू यायचं नाहीस. यशो त्या वयामध्ये त्याच्याकडे काही कॉन्ट्रॅक्ट करू शकला नाही. आणि तर माणसाशी कसं डील करावं हे आनंददाकडून शिकावं. त्याच्या वागण्या बोलण्यातून लेखनातून जाणवते की एम्पॅथी किंवा परकाय प्रवेश ही कला निश्चितच त्याला अवगत असावी, कारण त्याशिवाय इतकं चांगलं लिखाण होऊ शकत नाही. आम्हा सर्वांमध्ये वयोपरत्वे, कर्तृत्व, सामाजिक प्रतिष्ठा, समजूतदारपणा तसेच निर्णय क्षमता यामध्ये दादा म्हणून चपखल बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे आनंददादा. त्याला आम्हा लहान भावंडाकडून खूप खूप शुभेच्छा तसेच भरभरून प्रेम. याच्यापेक्षा आम्ही काही देऊ शकत नाही. आता मोठा भाऊ म्हटल्यानंतर हे एवढे दिल्यानंतर मागणी करणं निश्चितच आलेलं आहे आणि या बदल्यात आमची एक मोठी मागणी मात्र आहे. हल्ली त्याच्या व्यापातून आमच्यासाठी तो खूप कमी वेळ देतो, तो त्यांनी वाढवावा आणि मेंटॉर म्हणून थोडा आमच्या सहवासात जास्त वेळ घालवावा, हाच आम्हाला त्याच्याकडून असलेला आशीर्वाद आहे असं मी समजतो. हॅलो राजू, तू खूप छान बोललास आणि सगळं खरं बोललायस. सांज सावल्यात असलेल्या दुसरी व्यक्तिमत्व म्हणजे मीनाताई. मीनाताईंची मुलगी म्हणजे आमची भाची दीपिका गोडसे अत्रे.
दीपिकाला गाण्याची आणि वेगवेगळे पदार्थ खाऊ घालण्याची आवड आहे. ताज ग्रुपमध्ये अत्यंत लहान वयात स्वतःच्या हुशारीने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तिने पार पडल्या आहेत. सध्या ती कॉर्पोरेट डायरेक्टर सेल्स फॉर पुणे रिजन या पदावर आहे. घर, संसार आणि नोकरी तिने छान प्रकारे सांभाळली आहे. दीपिका याच्या पुढील मामी, तुम्ही ओळख करून दिली नसती तरी माझं नाक बघून दीपिका सगळ्यांनी एक मिनिट थांब, बाबा जस्ट गेलेत अच्छा. आणि तू ज्यांच्याकरता बोलतेस ते ऐकायला पाहिजे नाही, हे एवढं चालेल मी बोललेलं. हा सुरुवात बोललेली हा, चालेल, सुरुवात बोल, मामानी सुरुवात. नाही ऐकली तरी. म्हटलं सांडू नाक बघून ओळखतीलच. मामीने ओळख करून दिली नसती तरी चाललं असतं. ॲक्च्युली तुझ्याकडे खूप वेळ आहे, कारण बाबांच्या ह्या टाईमप्रमाणे 12 वाजता तर शब्दफुलेबद्दल पद्मिनी माहिती देणार होती. त्याच्यामुळे आपण याच्या फार पुढे आलेलो आहे, तर तुमच्या पुढे येणाऱ्या सगळ्या अतिथींना इनफ वेळ उरलेला आहे. बाबा आल्यावर दीपिका बोलेल. फक्त या कार्यक्रमाबद्दल 1-2 मिनटं सांगतो, बिकॉज वी हॅव इनफ टाईम आत्ता. तर गेले 1-1.5 महिना बाबा चक्क अशा एका वेगळ्या झुंदीत आहेत. ते हा कार्यक्रम आणि त्याच्याकरता इन्व्हिटेशन करणं, त्यांनी काही विशिष्ट दिवस ठरलेले, 14 फेब्रुवारी धरलेला, नंतर दुसरे केलेलं. त्यांनी प्रमुख अतिथींना पहिले फोन केले आणि पहिले फोन केल्यावर पहिले 3-4 लोकांचेच हो नाही त्या तारखेला अवेलेबल नाहीत. तर घरी व्हॉट्सॲपवर एक मेसेज यायचा, उद्या सकाळी 9 वाजता भेटायचं आहे. मी, यशोधन, पद्मिनी, पूनम, छोटी मुलं सगळे जमा करायचं आणि बाबा चक्क 15 मिनटं काहीतरी बोलत असायचं आणि आम्ही सगळेजण आपापल्या, कोणी मोबाईलवर बघतोय, कोणी आपलं काहीतरी करतंय. बाबा एका विशिष्ट झोनमध्ये होते आणि अजूनही आहेत. आणि तो झोनमध्ये बघून म्हणजे एक माणूस एका गोष्टीत किती इन्वॉल्ड असतो, त्याच्याकरता त्यांनी पूनमने काय बोलावं हे त्यांनी लिहून दिलं आहे, आईनी काय बोलावं त्यांनी लिहून दिलं आहे. आत्ता आईने जे वाचलं ते तिचं स्वतःचं वाचलं आहे. पण आणि मी काय बोलावं, कसं बोलावं, कोणाबद्दल बोलावं, अशोक पत्कींना एखाद वेळेस लवकर जायचं आहे ते झालं तर पद्मिनीने कसं आधी त्यांना करावं, गिरिजा किरांना एखाद वेळेस वरती बसणं जमणार नसेल ते झालं तर खालती काय करावं, इतक्या डिटेल्डमध्ये त्यांचं प्लॅनिंग चालू होतं. आणि ही जी ना कंटिन्युअस झोन, हेच त्यांचा छंद आहे, हाच त्यांचा म्हणजे आवडीचा असा त्यांचा हे आहे. विल जस्ट वेट, ते 2 मिनटात येतील. हां, पूनमनी पण तिचंच लिहिलं असं सारखंच तिकडनं सांगते मला. 2 मिनटात ते येतील आणि आपण चालू करू. प्रमुख अतिथींना ज्या काही गिफ्ट्स दिल्या त्याबद्दल माहिती सांगतो. ही गिफ्ट यशोधननी मुद्दाम बनवून घेतलेली आहे. या गिफ्टवर त्यांच्याबद्दल त्यांच्या असलेली काही आय कॅन शो यू ॲक्च्युली. आता ही आपली अशोक नायगावकरांची आहे. तर कवी अशोक नायगावकर त्यांच्या लिहिलेल्या वेगवेगळ्या कवितांचं मेन्शन आहे, त्यांच्या कवितांमधल्या आवडलेल्या काही काही शब्दांचं मेन्शन आहे. आणि असंच अशोक पत्कींच्या गाण्यांबद्दल किंवा गांगलांच्या ह्याच्याकरता रेफरन्सेस आहेत. गांगलांचे काही फोटो विशिष्ट निवडून, आणि हा असा थोडा नाईट लॅम्प आहे, म्हणजे झाल्यावर त्याच्यात आत लाईट्स आहेत, ते रात्री लावलं तर हे कम्प्लिटली ग्लो होतं. दिस इज अ स्मॉल गिफ्ट. यशोधननी भरपूर मेहनत घेतली आहे करण्याकरता. याचं घरचं नाव टिंकू आहे, त्याच्यामुळे टिंकू. थँक्यू हा धनू, अनाऊन्स केल्याबद्दल. ते रेकॉर्डिंगमध्ये पण आलं आहे आता. मामींनी जेव्हा मला फोन केला की मला इथे येऊन बोलायचं आहे, तेव्हा मी खूप विचार केला की मला का बोलवलं आहे. माझी भावंडं आहेत आणि अजूनसुद्धा इथे बरेच मोठी माणसं आहेत, माझ्यापेक्षा चांगली बोलणारी आहेत. मग मला असं समजलं की मी स्मार्ट सिटी पुण्यातून आल्यामुळे त्यांना हे नक्की खात्री होती की ही बोलणं तर अवघड नाहीच आहे, पण मामी आणि यशोदांना अजूनही टेन्शन आहे की 5 मिनटात संपेल का हिचं बोलणं. पण जोक्स अपार्ट, थँक्यू मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मी आधीच सांगते, एवढी मोठी माणसं येणार होती आणि पाटील सर आहेत, मला माहिती नव्हतं. माझ्या भाषणात थोडं इंग्लिश आहे, प्लीज माफ करा. मामाच्या लिखाणाबद्दल किंवा रायटिंग ॲबिलिटीबद्दल बोलण्याचं माझी खरंच क्षमता नाही आहे. पण सांज सावल्या या पुस्तकात ज्या पर्सनॅलिटीचा उल्लेख आहे, स्पेसिफिकली आजी आणि आई ह्यांच्याबद्दलचे माझे सेंटिमेंट्स आणि मामाच्या लिखाणातून जे नवीन पर्स्पेक्टिव्ह समोर येतात या लोकांबद्दल, त्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. माझी आजी श्रीमती इंदिरा सांडू, आजींच्या गोधडीची ऊब आम्हाला पण मिळाली.
सेलिब्रेशन्स असो, अडचणीचे दिवस असो, आजींची आमच्यासाठी काळजी किंवा आमच्यासाठी जे प्रेम ते नेहमीच होतं, अगदी शेवटपर्यंत. सगळ्याच आज्या अशा असतात, अ लिटल बिट ऑफ अ मदर, अ लिटल बिट ऑफ अ टीचर अँड अ लिटल बिट ऑफ अ फ्रेंड. पण आमच्यासाठी आजी हे सगळं होत्याच, पण अजून बरंच काही. आमच्या विचारांवर आजींचा खूप मोठा प्रभाव आहे. शी होल्ड्स अ स्पेशल प्लेस इन आवर हार्ट्स. मामाच्या पुस्तकातून ठळकपणे समोर अजून आणखी काही ट्रेट्स येतात त्यांचे. मी आजपर्यंत असं कोणालाही भेटले नाही आहे ज्यांची अशी परिस्थिती आणि असं शिक्षण असूनसुद्धा त्यांनी पूर्णपणे द आर्ट ऑफ लीडरशिप आणि मॅनेजमेंटची मास्टरी केली होती. तुम्ही कुठलीही क्वालिटी घ्या एका सक्सेसफुल लीडरची किंवा एका सक्सेसफुल एंटरप्राईजची, म्हणजे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी किंवा क्रायसिस मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, म्हणजे आजोबा गेल्यानंतर एवढ्या मुलांना वाढवणं, डिसिजन मेकिंग, खंबीरपणा, थर्स्ट फॉर नॉलेज, म्हणजे त्यांना इतकं सगळं माहिती करून घ्यायचं होतं, अत्यंत उत्सुकता होती गोष्टींबद्दल, प्रचंड विल पॉवर, मेंटल स्ट्रेंथ, फायनान्शियली सॅवी, हिशोब हवाच, इंटरेस्ट रेट, स्टॉक मार्केट, बजेट सेशन ऐकायची आवड, कॉन्फिडन्स, क्लॅरिटी ऑफ थॉट, मेहनती, मग पुढाकार घेणं, म्हणजे बालविकास संघ त्यांनी सुरू केलं होतं. रिलेशनशिपची व्हॅल्यू त्यांना माहिती होती, मेंटेन कसं करायचं आणि ते एनहॅन्स पण कसे करायचं. मेमरी तर सुपर, म्हणजे संस्कृत रामायणचे अध्याय बसून आमच्या मुलांच्या परीक्षांच्या तारखा हे पण त्यांना माहिती होत्या आणि बरोबर तेव्हा फोन यायचा. फेअरनेस, म्हणजे दुसऱ्या मुलांवर अन्याय होऊ नये हे इतकी मोठी गोष्ट आहे, ती आजीने नेहमीच पाळली. चिकाटी, मग इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी असे भरपूर आहेत त्यांच्यातले गुण जे एका सक्सेसफुल लीडरमध्ये असावे. म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हल्लीच्या कंपनीजमध्ये इतकं महत्त्वाचं समजलं जातं, आजीने तेही केलं, भरपूर दानधर्म करून. त्या एक उत्तम मेंटॉर होत्या. आई, मामा, आम्ही सगळेच शिकलो, म्हणजे अननस कढीपासून सासू सासऱ्यांशी कसं वागायचं, ते एक ओव्हरऑल ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. आणि अजून एक लीडरची इम्पॉर्टंट क्वालिटी म्हणजे द बॉस इज ऑलवेज राईट. म्हणजे मामाने म्हटलं आहे की त्या बरोबर विटो पण वापरायच्या वेळ आल्यावर. मला खात्री आहे की जर बरोबर राईट सर्कमस्टन्सेस असते तर आज आजी एका प्रचंड यशस्वी कंपनीच्या टॉप रँक्ड CEO असत्या. आणि एका अर्थाने त्या होत्याच इंदिरा सांडू फॅमिली इंकच्या. माझी आई राधिका श्याम गोडसे उर्फ मीनाताई, आई गेली तेव्हा माझी सर्वात मोठी बहीण मंजुदी 20 वर्षाची होती आणि मी 13 वर्षाची. त्यामुळे माझी आईबद्दलची इमेज ही जास्ती करून मी सर्वांकडनं जे ऐकलं आहे, माझ्या थोड्याफार आठवणी आणि आता मामांनी जे पुस्तकात इतकं सुंदरपणे आर्टिक्युलेट केलं आहे त्याच्यावरनं आहे. सगळं ऐकल्यावर जेनेटिक्सवरचा माझा विश्वासपेक्षा माझ्या अपेक्षा नक्कीच आहेत. मामाने लिहिल्याप्रमाणे आई म्हणजे आजीची शिकवणीची एक प्रॉडक्ट होती, म्हणजे खूपशी ओरिजिनलसारखीच. रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव, डिसिप्लिन, स्पोर्ट्स अकॅडमिक्समध्ये एक्सलन्स, आदर्श विद्यार्थिनीचं रेकग्निशन मिळालं होतं तिला, खंबीरपणा, प्रचंड विल पॉवर, डिटर्मिनेशन. आम्हाला खूप लवकर इंडिपेंडेंट करायचा आग्रह होता तिचा. कुठेतरी पुढे आम्हाला त्याचा उपयोग होईल ह्याची तिला जाणीव असेल. मामाने जो उल्लेख केला आहे पुस्तकात, ती आईची शिकवण आजच्या काळाला अगदी रेलेव्हंट आहे. हिशोबाला पक्केपणा हवा म्हणजे नात्यातली गोडी टिकते. तिला ज्या प्रकारे आज स्मरण केलं जातं एवढ्या रिस्पेक्ट आणि प्रेमाने, त्याच्यातून ती कशी पर्सनॅलिटी होती हे कळून जातं. ती आज नसली तरी शी कंटिन्यूज टू बी अ गायडिंग लाईट. मामा, तू म्हटलं आहेस ते खरं आहे, काहींचे आयुष्य दुसऱ्यांना आकार देण्यासाठीच असतात. आनंद मामाबद्दल बोलताना मामींना मेन्शन मला करायचं आहे. मामाची परफेक्ट लाईफ पार्टनर, त्याला कॉम्प्लिमेंट करणारी आणि कंप्लीट करणारी पर्सनॅलिटी. आम्हाला पण मामींचं खूप सपोर्ट होता आणि आम्हाला त्याची नेहमीच जाणीव आहे. आम्ही खूप शिकलो आहे मामींकडनं. कुठल्याही इव्हेंटच्या फंक्शनच्या आधी कसं पोचायचं आणि बऱ्याच काही गोष्टी.
एक गमतीचा किस्सा सांगते. आम्ही नेपाळला गेलो होतो, तेव्हा मी गेले होते मामा मामींबरोबर. सकाळची वेळ बसमधून जाताना मामा अगदी एक्सायटेडली म्हणाला, ढग बघा ढग बघा. तर मामी, बरेच दिवस आम्ही प्रवास करत होतो, मामींना बहुतेक नुकतीच झोप लागली होती. तर मामी म्हणाल्या, अहो राहू द्या हो, सारखे काय बघायचे तेच तेच ढग. आता दॅट्स मामा फॉर यू. मामी रागवू नका माझ्यावर, पण दॅट्स मामा फॉर यू, अ ट्रू लवर ऑफ ऑल थिंग्स ब्युटिफुल. म्हणजे ते ढग असो, नेचर असो, आर्ट, पोएट्री, एक चांगली हेअरस्टाईल. आज माझं राहिलं, मामा 10 रुपये देतो खरं चांगली हेअरस्टाईल केली तर. कोशिंबिरीतले कलर्स, परफेक्ट मोदकाच्या पाकळ्या, म्हणजे हे सगळं तो अप्रिशिएट करतो. हा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे टू लिव्ह लाईफ टू इट्स फुलेस्ट. ब्युटी लाईज इन दी आईज ऑफ द बिहोल्डर, असं मामाची फिलॉसॉफी आहे लाईफची. शक्यतो क्रिटिसाइज करायचं नाही आणि एफर्ट्स आणि पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट त्याच्यातला बघा, आणि करायचंच असेल तर गोड शब्दात ते कसं बोलायचं, कसं कन्वे करायचं. सगळ्यांनी मामाच्या बऱ्याचशा फॅसेट्सबद्दल बोलले. मल्टीफॅसेटेड आहे तो. जनरली CAs किंवा फायनान्स प्रोफेशनल्स यांना ड्राय पर्सनॅलिटीज म्हणतात, सॉरी धनू, पण मामा नक्कीच ह्याला एक्सेप्शन आहे. शेवटी थोडं पुस्तकाबद्दल बोलायचं तर मला असं वाटतं की हे सुंदर लेसन्स फॉर लाईफ आहेत. म्हणजे ज्यांच्याबद्दल लिहिलं आहे ते तुमच्या ओळखीचे असो, तुम्ही त्यांना भेटलं असो की नसो. सांडू आजोबा, आजी, हर्डीकर आजी, आजोबा, पेठे आजोबा, आई, हे सगळे लेजंड्स आहेत, इन्स्पिरेशन्स आहेत. ॲट अ पर्सनल लेवल आम्हाला आमच्या रूट्सबद्दल एवढं शेअर केल्याबद्दल मामा थँक्यू. त्या काळाची झलक दिलीस. आम्हाला या सगळ्या लोकांबरोबर जरा जास्ती वर्ष मिळाल्यासारखं वाटतं. आजीने रामायण लिहिलं तेव्हा सगळे म्हणाले की, कोणीतरी म्हटलं की पुढच्या जनरेशनचा उद्धार होईल. आमच्या आणि पुढल्या जनरेशनसाठी मामा तुझं पुस्तकच रामायण. मला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की मराठी पुस्तक समारंभात मी बोलेन. माझं पेशंटली ऐकल्याबद्दल थँक्यू. दीपिका, तू नुसतं बोललीस नाहीस, तू चांगलं बोललीस. फक्त तू म्हटलीस की पुण्याला स्मार्ट सिटी मिळाल्याबद्दल वगैरे काहीतरी मेन्शन केलंस. तर ॲक्च्युली माझा एक पुण्याचा मित्र आहे, त्याला मी म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन, स्मार्ट सिटी झालास स्मार्ट सिटीमध्ये. तर तो फार खुश नव्हता. म्हटलं का रे, का झालं? तो म्हणे आम्ही कमी झालो, आधी आम्ही ओव्हर स्मार्ट होतो, आता आम्ही स्मार्ट झालो.